VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। नमस्कार, आप देख रहे हैं VSCC 24 न्यूज। आपके साथ मैं हूं हीना मेहता। चलिए आगे बढ़ते हैं, नजर डालते हैं खबरों पर। महाराष्ट्र की कुश्ती परंपरा को बढ़ावा देने और पहलवानों की समस्याओं के समाधान के उद्देश्य से आगामी 2 अक्टूबर 2026 को कोल्हापुर के शाहू स्मारक भवन में महाराष्ट्र कुश्ती गौरव महासम्मान 16 2026 आयोजित किया जाएगा। इस पहल के तहत महाराष्ट्र कुश्ती संगठन कोल्हापुर के गठन की तैयारी भी की जा रही है। समारोह में महाराष्ट्र के पहलवानों, वस्तादों, प्रशिक्षकों और कुश्ती से जुड़े अन्य लोगों को विभिन्न श्रेणियों में सम्मानित किया जाएगा। इनमें कुश्ती शौर्य, जीवन गौरव, उत्कृष्ट वस्ताद, युवा पहलवान, महिला पहलवान, खेल पत्रकार, कुश्ती निवेदक, प्रसारक और कुश्ती संस्था ट्रस्ट से पुरस्कार शामिल हैं। कार्यक्रम के दौरान संगठन के नवनियुक्त राज्य पदाधिकारियों और जिला प्रमुखों को नियुक्ति पत्र भी दिए जाएंगे। वहीं ओलंपिक वीर पहलवान खाशाबा जाधव के जीवन पर आधारित फिल्म खाशाबा का ट्रेलर पहली बार इसी समारोह में प्रदर्शित किया जाएगा। नए संगठन का उद्देश्य ग्रामीण और शहरी क्षेत्र में कुश्ती को बढ़ावा देना, प्रशिक्षण शिविर आयोजित करना, सरकारी योजनाओं की जानकारी पहलवानों तक पहुंचाना और चिकित्सा सुविधाएं उपलब्ध कराना और जरूरतमंद खिलाड़ियों को मार्गदर्शन और अवसर देना है। संगठन के धुले जिला प्रमुख भगवान रामभाव करणकाल और प्रवक्ता गोरख अप्पा पाटिल ने महाराष्ट्र के सभी पहलवानों, वस्तादों, प्रशिक्षकों और कुश्ती प्रेमियों से समारोह में शामिल होने की अपील की है। महाराष्ट्र धुले से खयाम अंसारी की रिपोर्ट। कुस्ती हा खेळ कसा असतो, काय असतो हे बापूजींनी आपल्याला 2-3 उदाहरणं माध्यमातून या ठिकाणी कल्पना दिलीच। कुस्ती हा खेळ फार पूर्वजांपासून, पुरातन काळापासून चालत आलेला खेळ, त्याचे दृष्टांत पण बापूजींनी आपल्याला सांगितले। परंतु आता आपल्याला कुस्ती क्षेत्र हे धुळे शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भाग व तालुका पातळीवर खेडोपाडी जाऊन, खेडोपाड्यातील जुन्या मजलांना विश्वासात घेऊन, तिथे व्यायामशाळेची परिस्थिती पाहून, त्या गावातील तरुणांना, त्यांच्या पालकांना कुस्ती क्षेत्राकडे कसं वळावं, कुस्ती क्षेत्राला चालना व प्रेरणा कशी देता यावी व विद्यार्थी वर्ग व या उद्देशाने व्यायामाला लागतील व त्यांची शरीर संपत्ती सर्वांपुढी संपत्ती राहील आणि येणारा काळ हा कुस्तीगिरांसाठी अत्यंत चांगला ठरत आहे। महाराष्ट्रामध्ये आता 2 महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा झाल्या। प्रत्येक महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला म्हणजे ते 55 किलोचा असो त्याला रोख पारितोषिक सुद्धा मिळाली, बुलेट गाडी सुद्धा मिळाली, एवढं मानधन मिळतं। आणि प्रथम येणाऱ्या कुस्तीगिराला थार गाडी बक्षीस होती, ती कुठलीतरी एक 35-40 लाखाची गाडी ती सुद्धा बक्षीस होती, चांदीची गदा होती। एवढे चांगले दिवस कुस्तीला आलेले आपल्या धुळे शहरामध्ये काही वर्षानंतर सुद्धा आता कुस्तीला चांगली प्रेरणा व चांगले दिवस येत आहेत, चांगले मुलं घडत आहेत, चांगले कुस्तीगीर तयार होत आहेत। बऱ्याच व्यायामशाळा आपल्या धुळे शहरामध्ये आहेत, बरेच वस्ताद मंडळी आहेत, परंतु आता काही वस्ताद मंडळी सुस्तावलेली असल्या कारणामुळे त्यांना जागृत करून धुळे शहरातील युवकांना व प्रत्येक पालकाला प्रत्येक व्यायामशाळेत जाऊन त्यांची माहिती घेऊन आम्ही आता जवळजवळ धुळे शहरातील व ग्रामीण भागातील 300 कुस्तीगिरांची यादी तयार केली। त्यांचे मोबाईल नंबर वगैरे आम्ही अद्यावत घेतलेले, त्यांची आम्ही लवकरच बापूजींच्या माध्यमातून एक बैठक घेऊ आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावातील व्यायामशाळेचा काही प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील आणि जे जुने नवे कुस्तीगीर आहेत त्यांना काय काय मार्गदर्शन करतील त्या संदर्भात व जुने कुस्तीगीर जर कोणी आजारी असेल तर त्याला काही वैद्यकीय मदत लागते का ती संघटनेच्या माध्यमातून मिळवून देण्याचं काम सुद्धा आम्ही या ठिकाणी कुस्तीगिरांसाठी करणार आहोत। तसेच नवोदित खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर आम्ही धुळे शहरामध्ये मुक्कामी घेणार आहोत। 15-20 दिवसाचं वरून ते कोच पाठवतील, त्यांना प्रशिक्षण देतील, डावांचे नियम, कौशल्य, कुस्ती आता गतिमान झालेली आहे। भाग्यमापीला खास होत आहे आपल्याकडे ते उद्घाटन भाषण करताना ते बोलले की अरे इथं असे नाव काय म्हणजे भाग्यमापी म्हणजे भाग असं ते बोलले भाषण। आमच्या वडिलांना, काकांना किंवा जे श्रेष्ठी असतील त्यावेळेला स्टेजवर सभा तर भाग्यमापी पुण्यामध्ये पण आहे ना, ते भाग्यमापी पुण्यामध्ये ते छोटं मंडळ आहे, सध्या नावाने एक मंडळ आहे ते आमच्या पुण्याला पण भाग्या मारुती आहे। हा जिल्ह्या मारुती, इतर मेरच्या मारुती, असे सगळे मारुती, हे भाग्या मारुती नाव काढून टाकावं। आपण हे उद्घाटन करतोय, आपला स्वातंत्र्याचा दिवस आहे म्हणजे 15 ऑगस्ट, तर हे आजपासून त्यांनी भाषणात सांगितलं, आजपासून हे भाग्या मारुती भाग्या काढून टाका आणि स्वतंत्र मारुती ठेवा।
ही स्वतंत्र जी पदवी मिळाली ना, हे महान पत्रकार आचार्य आत्रे त्यांनी दिली पदवी. पण ते भांग्या काही निघालं नाही. स्वतंत्र भांगे म्हणून ते नाव पुढे पण प्रचलित राहील. ही स्वतंत्र पदवी पत्रकार साहेबांनी त्यांनी दिली. आचार्य आत्रेची पदवी गुंतवणूक मिळाली. संघटना ही जी झाली कुस्ती क्षेत्राला ऐतिहासिक घोषणा तुम्हाला सगळ्यांना मी फेसबुक केली. या सगळ्यांच्या भावना आहेत. 2 तारखेला कोल्हापूरला मोठा कार्यक्रम कुस्तीगिरांचा, जुने मल्लांचा हे पण दिलेलं तुम्हाला. कुस्ती प्रेमींचा, कुस्तीचे आश्रयदाते त्यांना तिथे सत्कार करणार आहे. 15 जिल्ह्यांचे जिल्हा प्रमुख या संघटनेने नियुक्त केले. नंदुरबार झाला, धुळे झाला, जळगावची पण नियुक्ती करतील. एवढे जिल्हा प्रमुख आणि राज्यस्तरीय पदाधिकारी यांना सगळ्यांना तिथे 2 ऑक्टोबरला तिथे बोलवलं. ते मला फक्त दिलं पुरस्कार देत आहे आणि पदार्थ पुरस्कार याची पहिली संघटना देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पदार्थ पुरस्कार देतात. कुस्तीला चालना देतात अशी माहिती घेतली त्यांनी. पुरस्कार देतात. माझ्यासोबत पूरक आप्पा आलेले. पूरक आप्पा 35 वर्षापासून ते निवेदन करतात कुस्त्यांमध्ये आणि छोट्या मोठ्या कुस्ती माहिती करतात. डोळ्यामध्ये कोणते पैलवान होते माहिती बालकुमारांचे सट्टे येते कुस्त्या खेळतो नसते. त्यांची कुस्ती जर पाहिली तर त्यांच्या बंधूंच्या कुस्त्या पाहिल्या आहेत. म्हणजे कुस्ती प्रेमी किंवा कुस्तीचं निवेदन चांगलं कार्य आहे त्यांचं. 34-35 वर्षापासून ते कार्य. सन्माननीय महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय संग्राम भाऊ कांबळे हे एक उत्कृष्ट कुस्तीगीर आहेत. ते पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. ते गंगापुरी शाहू स्थानिकचे अध्यक्ष आहेत. ते खासबाग मैदान कोल्हापूरचे अध्यक्ष आहेत व युवा मंचाचे तिथे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कुस्तीला त्यांनी आतापर्यंत 15 जिल्ह्यांमध्ये 15 जिल्हा अध्यक्षांची नेमणूक केलेली असून उर्वरित 2 ऑक्टोबर पर्यंत सर्व जिल्ह्यांची नेमणूक जिल्हा प्रमुखांची होणार आहे. यामध्ये त्यांनी ज्यांना पदं दिली ते व्यक्तिमत्व असे आहेत. ते सांगली असो, सोलापूर असो, परभणी असो, अकोला असो, जे कुस्ती क्षेत्रासाठी योगदान देणारे समाधान घोडके महाराष्ट्र केसरी पालव त्यांना अध्यक्षपद मिळालं. पुण्याचे संभाजी पाटील उपमहाराष्ट्र केसरी त्यांना सुद्धा पुण्याचं अध्यक्षपद दिलं. ठाण्याचे पैलवान आहेत. सरळ म्हणजे ते ज्यांनी कुस्तीसाठी योगदान दिले, ज्यांनी कुस्तीसाठी आपल्या शरीराची काया शिजवली, कुस्तीला त्यांनी वाढवलेलं आहे आणि महाराष्ट्राचा लाल मातीचा वसा त्यांनी जिवंत ठेवलेला आहे. अशा लोकांना त्यांनी अध्यक्षपद केलेले. ज्याला कुस्तीची जाण आहे, कुस्तीची नाळ आहे, कुस्तीसाठी जो झटतो अशाच व्यक्तींना त्यांनी पद दिली. आता 14 अध्यक्षांची पदं आमच्याकडे आलेली आहेत. 15वा अध्यक्ष धरणगावचे भानुदास विसावे पैलवान यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. तिथे सर्वे चालू आहे. त्या ठिकाणी 4-5 जण इच्छुक आहेत. परंतु भानुदास विसावे हे धरणगावचे पैलवान आहेत. महाराष्ट्र विद्युत मंडळात नोकरीला आहेत. परत ते दर मंगळवारी श्रावण महिन्याच्या निमित्ताने कुस्त्या घेत असतात आणि ते कुस्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांची निवड होण्याची शक्यता उद्या बहुतेक होणार आहे. त्या अनुषंगाने 2 ऑक्टोबरला सर्व महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा मेळावा त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्यामध्ये अनेक पुरस्कार वितरण त्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि खास करून त्या कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराज सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला असून महाराष्ट्रातील मॅक्झिमम 2,500 ते 3,000 कुस्तीगीर त्या ठिकाणी व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून त्या ठिकाणी महाराष्ट्राला ज्यांनी सर्वप्रथम गोल्ड मेडल मिळवून दिलं ते खाशाबा जाधव यांच्या चित्रपटाचं उद्घाटन त्या ठिकाणी तुम्ही काय असं पत्ता फेका ना म्हणजे बोलतो काय विषय होता आजचा विषय काय पत्रकार महाराष्ट्र कुस्ती संघटना कोल्हापूरची संघटना आहे. नवीन संघटना आहे पण त्याच्यामध्ये जुने जाणकार आणि कुस्तीचे प्रसंग आणि महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी जुने वस्ताद आहेत. काही कार्यकर्ते आहेत माझ्यासारखे राजकीय कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. ही कोल्हापूरची संघटना आहे. त्यांनी जिल्हा प्रमुख धुळ्याचं मला दिलेली जबाबदारी. काही दिवसापूर्वी मी छत्तीसगडला असताना त्यांचे काही लोक इथं सर्वे करून गेले कोल्हापूरचे लोक की धुळे जिल्हा आपल्याला द्यायचा आहे जिल्हा
पद द्यायचं आहे तर इथे कोण आहेत बुवा ते 5-7 लोकांचे नाव आले त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे माझं नाव आलं म्हणून त्यांनी मला ती जबाबदारी दिली. त्यांनी मला पहिले विचारणा केली की ही जबाबदारी तुम्ही स्वीकारू शकता का. म्हटलं काय हरकत आहे, आमची तर जुनी परंपरा आहे, कुस्तीमध्ये आमचा जन्म झाला, या मातीमध्ये जन्म झाला आणि आजपर्यंत जसं शेतकरी काळ्या मातीची सेवा करतो तसं आमचा करंगा परिवार काळ्या मातीची पण करतो, लाल मातीची पण सेवा करतो. तर पद देतोय चांगली गोष्ट आहे, आपण हे करू म्हटलं. याच्यापूर्वी आम्ही जगताप परिवाराच्या माध्यमातून मोठी कुस्तीचं मोठं आयोजन केलं होतं, तर तसेच आयोजन आपल्याला धुळ्यामध्ये करायचे. एक चांगले कुस्तीगिरांची एक संघटना जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर बी पदं द्यायचे आपल्याला. हे मोठे मोठे गाव आहेत जसं शिरपूर आहे, दोंडाईचे आहे, पिंपळनेर आहे, साक्री आहे. शहराध्यक्ष बी नेमायचे, तालुका अध्यक्ष बी, जिल्ह्याची चांगली बॉडी नेमायची आणि केतन शेठ जगताप, राहुल शेठ जगताप यांच्यासारखे काही पोशिंदे बी आपल्याला तयार करायचे. आता मी सत्ताधारी पक्षात असल्यामुळे एक 5 लाख 50 लाख 1 कोटी मला म्हणजे आता ही छोटी अमाऊंट वाटते. कारण काय, माझ्या मागे एक मोठी शक्ती आहे, एकनाथ शिंदे साहेब. त्यांनी जर कोणाला फोन केला एखादी उद्योगपतीला की धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष भगवान करंकाला पैलवानांसाठी 1 कोटी रुपये देऊन टाक, तर ती निधी आपल्याला इकडे मिळू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला पैलवानांना खुराक बी देऊ शकतो, त्यांच्या परिवारातला किंवा त्यांच्या औषध उपचाराचं बी काम करू शकतो आपण आणि त्यांच्या राहण्याची खाण्याची बी व्यवस्था आपण करू शकतो. त्यामुळे आपल्याला कुस्तीला फार मोठ्या याच्यामध्ये चालना द्यायची आहे. तुमचं सहकार्य पाहिजे. धन्यवाद. त्यांनी कुस्ती खेळून त्याला हरवलं, त्याचा बल केला, आपल्या मामाचा बी बल केला आणि आपल्या आई वडिलांना मस्जिदेमध्ये देवकी यांना त्यांच्या भाषातनं त्यांच्या याच्यातनं मुक्त केलं. ती मथुरा वृंदावन सगळं सारखं नांदलं आहे. हा प्राचीन खेळ. राजे लोक शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जे बी राजे महाराजे झाले आपल्या देशामध्ये, त्यांनी पैलवानांना प्रोत्साहन दिले, कुस्तीला प्रोत्साहन दिले, या खेळाला प्रोत्साहन दिले. आपण धुळ्याला जर बघितलं तर आमचे पिता श्री रामा पैलवान, स्वर्गीय रामा पैलवान हे तरुण वयापासूनच कुस्तीगिरांना प्रोत्साहन द्यायचे. जे पण मोठे कुस्तीगीर होते आपल्या बरोबर त्यांनी कुस्तीगिरांना त्यावेळेला बदाम, काजू असे कोणती शेतकऱ्यासारखे वाटायचे. कारण 10 रुपये किलो नंतर 50 रुपये किलो बदाम होते. बदाम आणि काजू कोणत्याही वाटायचे आमच्या वडील आणि आई सुद्धा दूध द्यायचे, घरी दूध काढायचे, दूध द्यायचे, दूध द्यायचे, ताक द्यायचे. व्यायाम शाळेमध्ये पण ताक लागतं, पैलवानांना पण ताक लागतं, लिंबू पण लागतं, शेतातला लिंबू पण यायच्या आणि श्रीमंत प्रकारचे हे सुद्धा पैलवानांना प्रोत्साहन द्यायचे. मी मध्ये बी व्यायाम शाळा म्हणजे त्यांनी पण प्रोत्साहन दिलेले आहे. कष्टकरी गिरणी कामगार यांच्या मुलांना खेळ दिला आहे त्यांनी आणि प्रोत्साहन दिलेले आहे. आपल्याला ज्याही संघटना असेल धुळे जिल्ह्यामध्ये कार्यरत असतील तर कुठल्याच संघटनेला विरोध करायचा नाही, कुठल्या नेत्याला विरोध करायचा नाही, कुठल्या पदाधिकाऱ्याला आपल्याला विरोध करायचा. आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून कार्य करायचं. महाराष्ट्र कुस्ती संघटना कुस्तीची पंढरी कोल्हापूर याचे प्रमुख आहेत संग्रामदादा कांबळे. त्यांनी इकडे येतात असते तर काही 5-7 लोकांना साध्य केलं होते की जिल्हा प्रमुख द्यायचं आहे तर 5-7 लोकांच्या नावांकडे त्यांनी गोरख भाऊ वगैरे इथे असे कुस्ती प्रेमी लोक आहेत त्यांच्याकडे काही लोकांकडे पण त्यांनी सर्वे केला की 5 नावांमध्ये सगळ्यात वरचं नाव आपलं तर ते आपल्या नावावर तो इतिहास आहे महात्मा केसरीचा, म्हणून त्यांनी आपल्याला प्राधान्य दिलं. आपण कुस्ती हा खडा पण आहे आणि आपण कुस्ती प्रेमी बी. मागे माझ्या बाजूला केतन शेठ बसलेले, दिलीप नात्या जगताप यांच्या याच्यात आपण फार मोठा कुस्तीचा आखाडा भरवला होता. कोल्हापूरचे सिकंदर वगैरे पैलवान आले होते त्यावेळेला माहिती जगताप परिवाराचे राहुल शेठ, दिनेश शेठ आणि डॉक्टर राकेश आणि